जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका। अकोलामध्ये आपला राजा राणीचा संसार असणार, प्रेमाच्या आणाभाका मर्यादा ओलांडल्या अन तरुणी 5 महिन्याची गर्भवती झाली। त्यानंतर अकोल्यात खळबळ उडाली। अकोला काही दिवसाची ओळख, 2-3 भेटीनंतर डोळे झाकून प्रेम, पण त्यानंतर जे घडतं त्याचे सर्वांनाच धक्का बसतो। प्रेमाच्या आणावाना घेत चुकीच्या गोष्टी केल्याने त्याचे परिणाम हे चांगले नसणारच। अशीच एक घटना समोर आली आहे अकोल्यातून। तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचं शारीरिक शोषण केल्याच्या घटना वाढताना खूपच दिसून येत आहेत। प्रेमाच्या आणाभाका घेत तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचं, लग्नासाठी होकार द्यायचा आणि शारीरिक शोषण करणारे नराधम समाजात फिरत आहेत। अशीच घटना अकोल्यातील मूर्तिजापूरमध्ये उघडकीस आली आहे। तरुणीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला आहे। आरोपीचे नाव मयूर गोकुळ जाधव असून वय 22, राहणार भटोरी नाका, मूर्तिजापूर येथील आहे। अकोल्याच्या मूर्तिजापूर येथे एका तरुणीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले। तरुणाने तिच्यावर सोबत प्रेमाच्या आणाभाका घेत लग्नाचे आमिषही दाखवले। त्यानंतर दोघांनी आपल्या नात्यांची मर्यादाच ओलांडली, पण नंतर जे समोर आलं त्याने तरुणीला धक्काच बसला। तरुणी 5 महिन्याची गर्भवती राहिली होती। नराधम तरुणासोबत एका वर्षापासून प्रेमसंबंध होते। यातून ती 5 महिन्याची गर्भवती राहिली। तरुणीने लग्नाबाबत मयूरला विचारणा केल्यानंतर त्याने लग्नास नकार दिला। लग्नाचे आमिष दिल्याने मर्यादा ओलांडली गेली, मात्र लग्नाचा नकार दिल्याने पीडित तरुणीने पोलिसात धाव घेतली। तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून मयूर जाधवला अटक केली आहे। मूर्तिजापूर येथे मयूर जाधव खाजगी काम करतो। मयूरची ओळख तरुणी सोबत झाली। ओळखीतून भेटीगाठी वाढल्या आणि ओळखीचे रूपांतर हे प्रेमात झाले। यातूनच लग्नाच्या आणाभाका मयूरने तरुणीचे शारीरिक शोषण केले आणि तरुणी गर्भवती राहिली। गुन्हा दाखल झाल्यानंतर मयूर जाधव या नराधमाला अटक करण्यात आली आहे। आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 69 अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली, तर पुढील तपास अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार श्याम मडावी हे करीत आहेत। प्रेमाच्या आणाभाका आणि तरुणीचे शारीरिक शोषण ह्या घटना सध्या समाजात वाढत चालल्या आहेत। यावर अंकुश लागणे गरजेचे आहे। तरुणीची सुद्धा सतर्क राहणे गरजेचे आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।